आता पेट्रोल आणि डिझेलचे जे भाव वाढलेले आहेत 3-3 रुपयाला ते वाढलेले आहेत। आम्हाला जे वाटतं की पुढच्या काही दिवसात अजून ते भाव वाढले जातील। एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे, पंतप्रधान साहेबांनी आणि सीएम साहेबांनी आव्हान केलं, आव्हानाचं आम्ही स्वागत करतो, पण एक गोष्ट सगळ्यात महत्त्वाची काय की जेव्हा काँग्रेसचं मनमोहन सिंग साहेबांचं सरकार होतं तेव्हा 110 प्रति बॅरल असा बॅरलचा तेलाचा रेट होता। तेव्हा या देशामध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किमती 60 रुपयावर होत्या, म्हणजे $110 रेट असताना सुद्धा 60 रुपये हे पेट्रोल आणि डिझेल, म्हणजे सामान्य लोकांना झळ बसू नये अशी भूमिका काँग्रेसची आणि त्या मित्रपक्षांची त्यावेळेस होती। जेव्हा 2014ला भाजपचं सरकार आलं आणि हळूहळू मार्केट 110 बॅरलवरनं ते आलं 50 बॅरलवर, तरी या सरकारली भाजपच्या सरकारली रेट हे 60 रुपयावरून 90 रुपयावर नेले आणि त्या काळामध्ये सामान्य लोकांच्या खिशातून 10 लाख कोटी रुपये हे वसूल करण्यात आले। आमचं म्हणणं एवढं आहे, आज देश अडचणीत आहे ते तुमच्या धोरणांमुळे अडचणीत आहे। इराण बरोबर तुम्ही चांगलं रिलेशनशिप ठेवलं नाही, संबंध ठेवले नाहीत म्हणून झळ आपल्याला बसते, पण आज मार्केट किती वर गेलं तर पूर्वी 10 लाख कोटी आमच्याकडनं सामान्य लोकांकडनं वसूल केलेत ना, मग ते पैसे तुम्ही आत्ता वापरून गरीबाला त्या ठिकाणी ताण आणि झळ पोचली नाही पाहिजे असं कुठेतरी आमच्या सगळ्यांची भूमिका आहे। त्यामुळे तुमच्याकडे 100 गाड्या होत्या, 2 गाड्या तुम्ही आणल्या, स्वागत करतो, पण तुम्ही 5-6 गाड्या कमी केल्या म्हणून या देशाचं काय खूप मोठ्या प्रमाणात पैसे वाचणार नाहीत। त्यामुळे आमचं मत आहे आमच्या सामान्य लोकांना तुम्ही झळ पोचू नये, रेट वाढू नये आणि जे काय पूर्वी आमच्याकडनं 10 लाख कोटी तुम्ही वसूल केले त्यातून हा पैसा त्या ठिकाणी वापरण्यात आणावा।